तर आज आपल्याला शेवई करायची आहे, शेवयाची खीर करायची आहे। तर इथे शेवया घेतलेल्या आहेत मी, आणि भाजलेली शेवई नाही आहे, कच्ची शेवई आहे। तर ही शेवई आता आपण थोडीशी हलकी अशी भाजून घेऊया। गव्हाळसरच भाजायची आहे, जास्त पण अशी भाजायची नाही आहे। थोडं गव्हाळसर अशी भाजली की मग शेवई खायला देखील छान लागते। कुरकुरीत होईपर्यंत थोडीशी आपण परतून घेऊया फक्त। मस्तपैकी असा खमंग वास यायला लागतो। आणि जास्त मोडून पण घ्यायची नाही शेवई। तर पाहू शकता कलर पालटायला लागलेला आहे। तर इतपतच आता आपल्याला भाजून घ्यायची आहे। पाहू शकता एक ब्राऊन कलर यायला लागलेला आहे, इतपतच आपल्याला भाजायची आहे। हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आणि पाहू शकता इथे मी दूध घेतलेलं आहे, हे तापवलेलं दूध आहे, फ्रीजमध्ये ठेवलं होतं दूध। हे दुधाला छानपैकी साय आलेली आहे आणि अगदी दाटसर साय आहे। आता ही साय म्हणजेच तूप आहे, तर ही साय आपण वापरणार आहोत। त्यातमध्ये तुपाचा फ्लेवर आहे घेतलेला आहे, आणि या पातेल्यामध्येच हे आपण दूध टाकणार आहोत। पाहू शकता किती घट्ट साय आहे। आता आपण थोडंसं ढवळून घेऊया। दुधामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही, तर फक्त अर्धा ते पाऊण कप आपण इथे पाणी टाकलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला साखर घ्यायची आहे। तर साखर ही तुमच्या गोडीनुसार घेऊ शकता। तर इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे, तर ती थोडीशी आपण ढवळून घेऊया। आता साखर खाली करपेल। तर दुधाला छानपैकी उकळी आणायची आहे। 4-5 बदाम देखील घेतलेले आहे, ते देखील कुटून घेऊया। थोडेसे आपण जाडसरच कुटून घेतलेले आहेत। तर पाहू शकता दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे काजूचे तुकडे केले होते ते टाकून घेऊया, बदामाचे तुकडे घालूया। एक 10 ते 12 आपण मनुके घेतलेले आहेत। ढवळून घेऊया। बदाम आणि काजू मऊसूत झालेले असतील, आणि आपली साखर देखील विरघळलेली आहे। मध्ये आपण शेवई घालूया। थोडीशी ढवळून घेऊया, आणि शेवई ही पटकन होते। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे, घरात तूप जरी नसेल तर शेवई करायची थांबू नका। तर अशा प्रकारेच शेवई केली तरी खूप छान लागते। अशा प्रकारे तुम्ही शेवई करू शकता, आणि तितकीच चविष्ट लागते। 2 मिनिटं आपण उकळी आणूया, उकळीमध्ये शेवई पटकन शिजली जाते। तर पाहू शकता मस्तपैकी शेवई ही शिजली गेली आहे। स्वादासाठी चिमूटभर विलायची पावडर आणि सुंठ पावडर टाकूया, आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊया। तर आपली खीर येथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। थंड झाली की खीर दाटसर होते। आता ही खीर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर ही खीर आपण थोडीशी गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट करूया। तर आजची खीर जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्कीच अशी तूप न घालता खीर एकदा तरी करून पहा, खूप चविष्ट होते।